हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 3 सेव्ह वॉटर हा पाहणार आहोत. चला तर मग न्यू वर्ड्स पाहूया. टर्न ऑफ. टर्न ऑफ म्हणजे काय? बंद करा. हेस्ट. हेस्ट म्हणजे घाई. पूल म्हणजे तलाव आणि टॅप म्हणजे नळ. चला तर मग नेक्स्ट पेजकडे. डिड यू नो लाईफ इज नॉट पॉसिबल विदाउट वॉटर. लाईफ ही काय पाण्याशिवाय शक्य नाही. ऑलमोस्ट ऑल ऑफ अर्थ्स वॉटर इज इन द ओशियन. आणि अर्थवरील जवळपास सर्व पाणी कुठं आहे तर ओशियनमध्ये आहे. वॉटर हॅज नो कलर, स्मेल ऑर टेस्ट. पाण्याला काय रंग नाही, स्मेल नाही आणि टेस्ट चवसुद्धा नाही. अप टू 70% ऑफ द ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ वॉटर. आणि ही जी ह्युमन बॉडी आहे आपली ही काय 70% ही पाण्याने बनलेली आहे. चला तर मग चॅप्टरला सुरुवात करू. सेव्ह वॉटर. सेव्ह वॉटर एव्हरी डे. पाणी दररोज वाचवा. इट मे नॉट हॅव अ टेस्ट. त्याला कदाचित चव नसेल. बट सेव्ह इट एव्हरी डे. पण ते दररोज साठवा. अँड डू नॉट एव्हर वेस्ट. आणि ते कधीही वाया घालवू नका. टर्न इट ऑफ वेन नॉट इन यूज. वापरात नसताना ते बंद करा. डू नॉट यूज इट इन हेस्ट. घाईघाईत पाणी वापरू नका. टर्न इट ऑफ वेन नॉट इन यूज. वापरात नसताना ते बंद करा. अँड डू नॉट एव्हर वेस्ट. आणि कधीही वाया घालवू नका. टर्न ऑन द टॅप्स. नळ चालू करा. अँड द वॉटर कम. आणि काय होईल? पाणी येईल. डू यू नो वेअर इज द वॉटर फ्रॉम. आणि तुम्हाला माहीत आहे का पाणी कुठून येते? चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. टर्न ऑन द टॅप अँड द वॉटर फ्लोज. डू यू नो वेअर द वॉटर गोज. नळ चालू करा आणि पाणी कुठं गेले किंवा वाहून गेले तर तुम्हाला माहीत आहे का पाणी कुठे जाते? वॉटर इज क्लीन. पाणी कसं आहे? स्वच्छ आहे. वॉटर इज कूल. पाणी थंड आहे. फ्लोईंग इन रिव्हर्स. नद्यांमध्ये ते वाहत आहे. अँड स्टेईंग इन पूल. आणि तलावामध्ये राहते. सेव्ह वॉटर एव्हरी डे. दररोज पाणी वाचवा. अँड डू नॉट वेस्ट इट एनी डे. आणि पाणी कधीही वाया घालवू नका. आय होप स्टुडंट्स तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित कळाला असेल. थँक्यू.